अहो डी मार्टचा बाजार भरलाय मोठा, चला चला गर्दीत घुसा सोडा नाही ताटा. रंगीत दुनियेचा नाद खुळा, खिस्सा सांभाळा नका होऊ खुळा. खरेदी करा पण जरा जपून, बचत आपली ठेवा आठवण. उधळपट्टी नको अख्खं गाव बघतंय, खरेदी करा पण जरा हो जपून. नमस्कार नमस्कार नमस्कार. आता तुम्हाला एक खाजगीतली गोष्ट सांगतो आणि ती खूप महत्त्वाची आहे. तुमच्या सगळ्यांच्या पॉकेटवर इम्पॅक्ट करणारी गोष्ट आहे. कारण आम्ही चाललेलो आहोत डीमार्टला. मे महिना सुरू झाला आहे आणि मुलांच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत. मुलांना सारखं काहीतरी खायला लागतं. त्याच्यामुळे प्राजक्ताने मला स्पेसिफिक सांगितलं की आपल्याला डीमार्टला जावं लागेल, कारण घरामध्ये काय काय नाही आहे. आणि ज्यावेळेला तिने हे सांगितलं तेव्हा माझ्या छातीतली धडकन थोडी वाढायला लागली. कारण आता पुन्हा एकदा काय म्हणतात ना की ते जे बिल असतं आणि ते डीमार्टला गेल्यानंतर तुम्ही सतत काही ना काहीतरी घेऊन ट्रॉलीमध्ये टाकता आणि ट्रॉलीमध्ये टाकून मग त्याचा जो बिलाचा आकडा वाढत जातो ना, त्याचा एक प्रकारे मनस्ताप होत असतो. आणि मग त्याच्यानंतर क्रेडिट कार्ड मारलं जातं आणि मग ज्यावेळेला क्रेडिट कार्ड भरायचं असतं त्यावेळेला मात्र एक न्यूसन्स व्हॅल्यू मनामध्ये येते. सो चला डीमार्टला. आमच्या घरातले हे आत्माराम तुकाराम भिडे आहेत, तारक मेहतावाले. ओके सगळ्या तारक, गोष्टीमध्ये आता नको, चष्मा तुटलाय आता नको, ते दुरुस्त करून घेऊ, बाहेर डीमार्टला जायचंय, गरजेचं खरेदी करा, बाकीकडे बघू नका. आत्माराम तुकाराम भिडे आहेत. अरे मग काय अपेक्षा आहे? अपेक्षा काय आहे की जाऊन असं भरमसाठ 25,000 रुपये बिल करायचं का? ही अपेक्षा आहे का तुझी? सांग. आम्ही 25,000 नाही करत, मग पण एकाच एक वस्तू दिसतात ना समोर, आता डीमार्ट वाल्याने ठेवलेल्याच असतात. म्हणजे मला असं त्या म्हणायचंय की ते घेतल्या किती बिल करणार आहात तुम्ही? 10,000 करू साधारण. अरे हे बघ, 5 सांगितलं तिने, 5 नाही सांगितलंय. करायचे. 5,000 घराच्या सामानाचंच बिल होईल. अरे यार तो फिर बोर. तांदूळ, गहू, साखर, चहा पावडर, पोहे सगळं घ्यायचंय. अरे महागाई किती झाली तुम्हाला माहितीये का? या सगळ्या गोष्टी माहितीयेत तुम्हाला? म्हणूनच- महागाई किती झाली म्हणूनच लोकांच्या. किराणाचंच बिल 5,000 होणार आहे. मग त्याच्यानंतर तुम्ही दुसरं काही घेऊ नका असं मी तुम्हाला सांगतो. जरा काहीतरी असं दुसरं खाऊ काही नका. घेऊ नका. मग तुम्ही फक्त डाळ, तांदूळ, ना. मुगडाळ, तुरडाळ, मसूर डाळ, तांदूळ, गहू इतकंच घ्या फक्त. फक्त बाकी एक- तेल तूप लागत नाही. एक तेलाची पिशवी घ्या. साखर, चहा पावडर, साखर तेल, 100 तूप, ग्रॅम, गहू, साबुदाणा, शेंगदाणा, साखर 1 किलो, 1 किलो पुरते. 100 ग्रॅम चहा पावडर इतकंच घ्या ना. म्हणूनच म्हणलं सो हे बजेट आत्माराम फ्रेंडली. बरोबर बोलते काही. आत्माराम तुकाराम भिडे हे कॅरेक्टर आहे याच्यामध्ये, तारक मेहतामध्ये. आणि मला बऱ्याच वेळेला हे बोलत असतात की तुम्ही भिडेंसारखं वागता म्हणून. हप्त्यातून हे बघा हे किती घेतलंय पिशव्या बाई, घेतल्या त्यांनी. ये इतना सारा लिया है. चलो बॉटल कशाला? डीमार्टला पाणी आहे. मंडळी, बऱ्याच वेळेला असं होतं ना की माणसाकडे गाडी तर असते, पण गाडी असून सुद्धा चालवायला वेळ मिळत नाही. ही एक दुर्दैव असतं. कारण दरवेळेला आणि आता इतका उन्हाळा की जायचं कुठे हा मोठा प्रश्न असतो. आता ज्याला आवड आहे त्याला म्हणतात ना की तो फिरायला कुठे जाऊ शकतो, त्याला रेडी असतो तो. पण आता बघा सेफ्टी बेल्टचा आला मिळतोय. कोणीतरी सेफ्टी बेल्ट मिस केला आहे, नाही, नाही. कोणीतरी नाही लावलाय, जो लगाना पडेगा. चलो फिर जाते हैं डीमार्ट को. बघूया काय काय खरेदी करतात. तुम्हाला पण एक्सपिरियन्स देतो आमच्या खरेदीचा. आणि नेहमीप्रमाणेच एक आपल्याला सगळ्यांना आवाहन, आपल्या मराठी फॅमिलीला सबस्क्राईब करा आणि सगळेजण मोठे होऊया एकत्र. आणि असेच नवीन ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन येतोय. छान प्रयत्न तर चांगला करतोय, बरोबर ना प्राजक्ता? त्याच्यातून परमेश्वराची इच्छा. पण माणसाने आपली आवड जपायला पाहिजे. अजून कोणाचा तरी सेफ्टी बेल्ट राहिला आहे. सिग्नल फक्त मुंबईकरांच्या लाईफमध्येच आहे, बाकी सगळे लोक सुखी आहेत. आम्ही मात्र कुठे बाहेर पडायचं म्हटलं की तुम्हाला सिग्नल, थांबा, पुढे जा. ट्रॅफिक. आणि जे अंतर तुम्ही 10-15 मिनिटामध्ये जाणार आहे त्या अंतरासाठी तुम्हाला अर्धा तास, पाऊण तास, कधी 1 तास लागू शकतो. आम्ही पण निघालो आणि वाटेमध्ये येऊन आम्ही अडकलो बघा इथे. आता सिग्नल जवळपास 180 सेकंदाचा सिग्नल लागलाय आणि तरी पण अजून सुटायचं काय नाव घेत नाही. अजून 40 सेकंद बाकी. म्हणून म्हणतो की रविवारी, शनिवारी सुट्टीच्या दिवशी माणसांनी घरी बसा, आराम करा. कशाला फिरायला पाहिजे इकडे तिकडे? आपण उद्या यायला पाहिजे होतं सकाळी. हा बरोबर. जाऊया का रिटर्न मारू? यू टर्न जाऊया? उद्या कंटाळा करायला यायचा. जाऊया का हो? मागची माणसं
चला मंडळी, AC मधून बाहेर आलो त्याच्यामुळे खूप एकदम बाहेर गरमा जाणवलं आपल्याला. चला आज बहुतेक गर्दी कमी असेल असं वाटतंय आपल्याला. साठवून आम्ही आलोय दारी, तुमची साथ हवी ना त्याची ही गोडी भारी. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक पण करा. हा नाद जोडा जगात तुम्ही पसरा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आरारा गर्दी उसळली बघा, डीमार्टची जत्रा भरली. ट्रॉली धडकते रेटा रेटी, सवलतीची पाटी लागली मोठी. तेल साखर भरा झोळीत आणा, आज दिवाळी माल फुकट जाणा. डीमार्टचा बाजार भरलाय, हो डीमार्टचा बाजार भरलाय. आरारा गर्दी उसळली बघा, डीमार्टची जत्रा भरली. सगळ्या तशाच आहेत गे, बघ आतमध्ये सगळं खराब पण आहे इकडे. सवलतीची पाटी लागली मोठी. तेल साखर भरा झोळीत आणा, आज दिवाळी माल फुकट जाणा. डीमार्टचा बाजार भरलाय, ही बाई जास्त नवीन आहे. डीमार्टचा बाजार भरलाय. चला आता वरती जाऊया आपण. गरज नसताना जेवायला तुम्ही डीमार्टला येता त्यावेळेला देखील अशीच काहीशी खरेदी होते. हीच गोष्ट मागच्या वेळेला पण तू बघितली होतीस. हे घेऊया तुझ्या उशीला बाबा. घेऊ शकतो. कितना किंमत आहे भाई, देखो 180 रुपये आहे. पण याचं केस निघतात का बघ जरा, केस निघतात का त्याचे? नाही येत. चांगलं आहे मस्त आहे. चला अटॅक झालेला आहे उशीवरती. चला खरेदीची सुरुवात झालेली आहे आणि बिल भी बुटने की सुरुवात हो गई भाई. आपल्याला गरज नाही. खूप जड आहे. छान आहे ना पण? किती प्राइस आहे याची? काय दिलेलं नाही होतं. 1700 वगैरे वाटतं. नाही, 890. हा 890. हे भाजीसाठी खूप चांगलं होईल मला वाटतं. काय काय 25 आहे ते. हे ना हे भाजीसाठी वगैरे चांगलं. पण हे स्टील मध्ये नाहीये. हे स्टील मध्ये नाहीये का? स्टील मध्ये नाहीये प्युअरली. छोटे. हे स्टीलचं आहे का? किती आहे मग? हे स्टील मध्ये हो प्युअर स्टील आहे आणि ह्याच्यात डायरेक्ट भाजी होऊ शकते. हो मग किती रुपये डायरेक्ट किंमत फोडणीला आहे टाकायचं. ऍक्च्युअल मध्ये? 1090. नाही का? 2245 1090. नाही पण याच्यावरती 3400 रुपये प्राइस आहे. त्याच्यावर असू दे. नक्की का? हं. मग घ्यायचंय? ते आता नाही. आहोस डीमार्टचा बाजार भरलाय मोठा. चला चला गर्दीत घुसा सोडा नाही ताटा. रंगीत दुनियेचा नाद खुळा, खिस्सा सांभाळा नका होऊ खुळा. खरेदी करा पण जरा जपून, बचत आपली ठेवा आठवण. उधळपट्टी नको अख्खं गाव बघतय, खरेदी करा पण जरा जपून. आहोस डीमार्टचा बाजार भरलाय मोठा. चला चला गर्दीत घुसा सोडा नाही ताटा. रंगीत दुनियेचा नाद खुळा, कशी बोल होते बघ. किस्सा सांभाळा नका होऊ खुळा. नाहीतर इकडे आहेच. इकडे आहे. जपून बचत आपली ठेवा आठवण. उधळपट्टी नको अख्खं गाव ही फोल्ड कशी होते बघ. खरेदी करा पण जरा जपून. नाही फोल्ड नाही होणार आहे. सॉरी असंच आहे. हे असंच आहे. मग काय उपयोग आहे? हे फोल्ड नाही होणार. याची प्राइस बघ किती आहे. नाही फोल्ड होत असेल रे. नाही अशी फोल्ड होते. हा पण ती थोडीशी बल्की वाटते. खिस्सा सांभाळा नका होऊ खुळा. खरेदी करा पण जरा जपून, बचत आपली ठेवा बघितलं? आठवण. ओके आहे. फायनली आपल्या किंवा आपण खेळण्यांमध्ये हे घ्यायचं ठरलंय. 3+ इयर्स घर में भी खेल सकते हैं इसको लेके, है ना? घे कुठलं पण चल. हे तुला
तुला हवंय तू घे चलो. चकाचक दुनिया डोळ्यांत भरली मनाचा वरगड्या आवर जेवढं हवंय तेवढंच घ्या बाकीचे तिथेच राहू द्या जेवढं हवंय हा कडक आहे जास्त. नाही नाका बिकळ डोळ्यावर कुठे लागला भीती वाटते म्हणजे लहान पोरं. हा बरा आहे मध्ये अक्षय. हा बघ तिला नाही. हा सेट चांगला आहे बा. हा पूर्ण आपल्याकडे कंगव्यांचा सेट नाहीये मला वाटतं ना, वेगवेगळ्या प्रकारचे. त्यातला एखादा घ्यायला हरकत नाही. कलर आहे ना सगळा. हम्म. नाही हा बाहेर होता. नाही ग्रीन वरती जर का ओवा असतील ना तर ते जास्त लवकर दिसतील. नाही, आम्हाला कुठे नाही. म्हणजे कबूल करता तुम्ही ओवा आहेत म्हणून. ऑलरेडी याच्यावरती काही ओवा पण आहे बघ. असेल. आमच्या हवा नाही पण डोकं ते नक्की. हम्म. हा बाबा हा घेऊया का? चांगला दिसेल का? नाही आवडत मला. तो खराब झाला की पण जास्त खराब दिसेल. ठीक आहे. ही एक अजून फालतू खरेदी केली आम्ही. गरज नसताना फालतू नाही, ते करणार आहे मी. पण ही गरज नसतानाच आहे ना. नाही बरोबर आहे. गुड्डे पण घे पाहिजे तर. बिस्कॉफ बघूया. बिस्कॉफ आपलं घे. तुमची साथ हवी नात्याची ही गोडी भारी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक पण करा हा नाद जोडा जगात तुम्ही पसरा आमच्या पार्लेजी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक पण करा हा नाद जोडा जगात तुम्ही पसरा अहोश डी मार्टचा बाजार भरलाय मोठा चला चला गर्दीत घुसा सोडा नाही ताटा रंगीत दुनियेचा नाद खुळा खिस्सा सांभाळा नका होऊ खुळा खरेदी करा पण जरा जपून बचत आपली ठेवा आठवण उधळपट्टी नको अख्खं गाव बघतय खरेदी करा पण जरा हो जपून अहोश डी मार्टचा बाजार भरलाय मोठा चला चला घे. गर्दीत घुसा सोडा नाही ताटा रंगीत नाही आपले कॅरेमल वाले घ्या. नाद खुळा खिस्सा सांभाळा नका होऊ खुळा. बाय वन गेट वन आईस्क्रीम घेतलं पण जास्त आपल्याला आवडत नाही असं झालेलं मला वाटतं. मला नाही माहिती तुमच्या हातात होतं बिल. माझ्याकडे काय नाही फक्त गोड आहे. चॉकलेट अजिबात नाही. बाहेरचं चॉकलेट आहे फक्त गोड बाकी आत काही नसेल जास्त. ठीक आहे पण नाव नाही ठेवू शकत. 35 रुपयाला एक. बाय वन गेट वन.